दुसरा घटक घेऊया. दुसरा एक काल आपण काय केलं होतं, टेन्स घेत असताना सिंपल प्रेझेंट किंवा प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स हा आपण सुरुवात केलेला आहे, बरोबर आहे. आता आपण काय करूया, तिन्ही सिंपल टेन्सेस जे आहेत है ना, तिन्ही सिंपल टेन्सेस जे आहेत ते काय करूयात, कव्हर करूया. त्यानंतर आपण पुढच्या टेन्सेसकडे जाऊया. कारण कसं आहे, हे तिन्ही इंडेफिनेट टेन्सेस आहेत. आता पहिल्या सिंपल प्रेझेंट मध्ये आपण काय पाहिलं की सब्जेक्ट फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन है ना, हे असताना मुख्य क्रियापद जे आहे किंवा वर्ब जे आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे चेंज होतात. प्रामुख्याने याच्यामध्ये एकच महत्वपूर्ण चेंज आहे, तो हा आहे की मुख्य क्रियापद थर्ड पर्सन जेव्हा असतो है ना, थर्ड पर्सन सिंग्युलर, तेव्हा मुख्य क्रियापद काय होतं, चेंज होतं है ना. आणि जेव्हा निगेटिव्ह करतो, इंटरोगेटिव्ह करतो, तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एक गोष्ट महत्वपूर्ण आहे की निगेटिव्ह करत असताना आपण डू चं जे वर्ब वापरतो है की नाही, ते फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्लुरल आणि थर्ड पर्सन प्लुरल साठी आपण काय करतो, डू वापरतो आणि थर्ड पर्सन सिंग्युलर साठी डज वापरतो है ना. ह्या गोष्टी आपण काल पाहिल्या होत्या है की नाही. त्यानंतर आपण जे वाक्य आहेत, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस बघितले, निगेटिव्ह सेंटेन्सेस बघितले, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस बघितले. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये येस नो टाईपचं क्वेश्चन बनवताना त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते पाहिलेलं आपण, आणि WH क्वेश्चन पण पाहितले. आजही आपण काय करूया, हा जो सिंपल पास्ट आहे आणि सिंपल फ्युचर आहे, याच्यामध्ये सिंपल पास्टचं जे स्ट्रक्चर आहे ते काय आहे की सब्जेक्ट प्लस पास्ट फॉर्म है ना ऑफ वर्ब. ठीक आहे. काय आता जेव्हा आपण वर्बचे फॉर्म बनवतो आहे की नाही, किंवा रूप बनवतो, ती रूप कशी असतात, एक आहे मुख्य क्रियापदाचं मूळ रूप, त्याचं भूतकाळी रूप आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल आहे की नाही. आता आपण जेव्हा हे घेणार आहोत सिंपल पास्ट टेन्स, तेव्हा एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, ती गोष्ट ही आहे काय की सब्जेक्ट घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, त्याचं पास्ट फॉर्म घ्यायचं, म्हणजे दुसरं रूप घ्यायचं, दुसरं रूप घ्यायचं. आता बघा काय करायचंय, सब्जेक्ट कोणकोणता, उदाहरण समजा आय, PLAYED, बरोबर आहे. आता प्ले, प्लेट, प्लेट, हे वर्बचे बेस फॉर्म किंवा डिक्शनरी फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल, अशा प्रकारचे जे रूप होतात. परंतु जेव्हा आपण सिंपल पास्ट बनवायचं आपल्याला किंवा पास्ट इंडेफिनिट टेन्स बनवायचं, तेव्हा आपण काय करणार, सब्जेक्ट घेणार आणि सब्जेक्टच्या पुढे काय करणार, पास्ट फॉर्म लिहिणार, म्हणजे सेकंड फॉर्म. आता बघा, आय प्लेड, वी प्लेड, त्याच्यानंतर सेकंड काय, यू प्लेड, ही, शी, इट प्लेड आणि दे प्लेड. आता जसं की आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिलेलं होतं, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय मुख्य फरक होता, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही जी थर्ड पर्सन, आपण ते समजण्यासाठी काय सांगितलं होतं, सॉरी, ही शी इट, हे खाली आलं ते पर्यंत. हे समजण्यासाठी काय सांगितलं होतं की आपण जेव्हा आपण स्वतः बोलतो आणि बाकीचे जेव्हा लोक बोलतात, आपण जेव्हा सेकंड पर्सनला बोलतो, आपण जेव्हा थर्ड पर्सनला बोलतो तेव्हा त्याला काय करायचंय, एक्स्ट्रा काहीतरी द्यायचंय, जास्त द्यायचंय, आणि ते काय द्यायचं होतं, येस किंवा येस आहे. आता हे द्यायची जी गोष्ट आहे ती जुनी झाली. आता आपण पास्ट टेन्स मध्ये, आपण कुठे आहोत आता भूतकाळात आहोत. दिली आपण वर्तमान काळामध्ये काय केलेली, दिलेली, आता भूतकाळामध्ये द्यायची गरज नाहीये. झाली गेलेली गोष्ट पुन्हा परत बदलता येते का आपल्याला, नाही. द थिंग्स विच हॅव ऑलरेडी हॅपन वी कॅनॉट चेंज देम. तेव्हा आता झालेली गोष्ट संपलेली आहे, म्हणून आता संपलेल्या गोष्टीला पुन्हा आपल्याला द्यायचं नाही. म्हणून सिंपल पास्ट टेन्स बघत असताना आपल्याला हे जे मुख्य क्रियापद आहे
आहे की नाही. या मुख्य क्रियापदामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपल्याला करायचा नाहीये. देर इज नो एनी चेंज. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आहे की नाही. आता अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस झाल्यानंतर आपल्याला दुसरा जो प्रकार आहे तो काय आहे, निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता आपल्याला ह्याचं काय करायचंय, निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचंय किंवा ह्याचं काय करायचंय, नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. तर नकारार्थी वाक्य बनवत असताना आपल्याला थोडा चेंज करायचा. आपल्याला काय चेंज करावं लागणार आहे, नकारार्थी वाक्यामध्ये नॉट ऍड तर करतो आपण ऑब्वियस, परंतु आपण काय केलं होतं, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये नकारार्थी वाक्य बनवत असताना डू डज घेतलं होतं, बरोबर. आणि थर्ड पर्सन साठी ज्यांना आपल्याला एक्स्ट्रा द्यायचा आहे थर्ड पर्सनला, त्यासाठी त्यांना आपण काय केलं होतं, डज घेतलेलं होतं. आणि फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन सिंग्युलर प्लुरल आणि थर्ड पर्सन प्लुरल साठी आपण काय केलं होतं, डू घेतलं होतं. आणि फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर साठी किंवा एक क्वेश्चनसाठी आपण काय केलं होतं, डज घेतलं होतं. आता काय करणार आहोत आपण, आता बघा, आय डिड नॉट प्ले. आता काय होतं, जनरल जी चूक आहे याच्यामध्ये काय होती, जनरल चूक काय होती माहितीये का, आपल्याला सवय काय असते की आता पास्ट टेन्स आहे, हा टेन्स कोणता आहे, पास्ट टेन्स आहे की नाही. आणि या पास्ट टेन्स मध्ये आपल्याला भूतकाळ करायचा आहे. मग भूतकाळात आपण सिंपल प्रेझेंटला काय केलेलं असते की मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप बनवलेलं असते. किती रूप बनवलेलं असतं मुख्य क्रियापदाचं, दुसरं रूप आहे की नाही. मग आपण काय करतो, जेव्हा ह्याचं निगेटिव्ह बनवतो किंवा नकारार्थी वाक्य बनवतो तेव्हा काय करतो आपण, ह्याचं जे ह्याला ईडी लावलेलं असते किंवा ह्याचा पास्ट फॉर्म बनवलेला असतो किंवा ह्याचा तो दुसरं रूप वापरलं असतं ते काय करतो, कायम ठेवतो. आणि इथंच आपण चुकतो. तर आपल्याला काय करायचंय, जे दुसरं रूप बनवलेलं आहे ते काय करायचंय, ह्याला बेअर फॉर्मवर आणायचं, आपल्याला ह्याला डिक्शनरी फॉर्मवर आणायचं है ना. ह्याचं काय करणार आपण, मुख्य क्रियापदाचं मूळ रूप घेणार. आणि एक लक्षात घ्या, आपण जेव्हा निगेटिव्ह बनवतो तेव्हा निगेटिव्ह बनवत असताना आपल्याला आपण पुढेही पाहू, जेव्हा आपण कंटिन्युअस टेन्सेस पाहू, प्रेझेंट परफेक्ट टेन्सेस पाहू, निगेटिव्ह बनवत असताना आपल्याला ऑक्झिलरी वर्ब घ्यावे लागतात. सहाय्यकारी क्रियापद कंपल्सरी घ्यावेच लागतात, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली आपण ठोकताळा, की जेव्हा केव्हा आपल्याला वाक्याचे निगेटिव्ह बनवायचे किंवा नकारार्थी वाक्य बनवायचे तेव्हा आपल्याला सिंगल नॉट घेता येणार आहे का, त्याच्यावर नाही घेता येणार. आपण बघा, जेव्हा आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये पण निगेटिव्ह बनवणार आहोत वाक्य तेव्हा इज नॉट, वॉज नॉट हे घेणार आहोत. जेव्हा परफेक्ट टेन्स मध्ये जाणार आहोत तेव्हा हॅव नॉट, हॅज नॉट घ्यावं लागणार आपल्याला. आणि इथं पण आपण काय करायला लागलो, डिड नॉट घ्यायला लागलो. म्हणजे आता काय केलं आपण, हा पास्ट टेन्स आहे. जेव्हा आपण प्रेझेंट टेन्स होता, सिंपल प्रेझेंट टेन्स होता तेव्हा काय घेतलं होतं, डू किंवा डज घेतलं होतं. परंतु आता हा काय आहे हे लक्षात घ्या, टू डू ची जी क्रियापद आहे त्याच्यामध्ये डू डज हे जे क्रियापद्धत ही कशासाठी वापरतो आपण, हे वर्तमान काळासाठी वापरतो. आणि डीड हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे किंवा ऑक्झिलरी वर्ब आहे हे कशासाठी वापरतो आपण, हे भूतकाळासाठी वापरतो. म्हणून आपण जेव्हा निगेटिव्ह बनवणार आय डिड नॉट प्ले, तेव्हा आपल्याला काय करायचंय, जे आपण पहिल्या साध्या भूतकाळामध्ये काय केलं आहे, साध्या भूतकाळात काय केलं आपण की मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप केलं होतं. तर त्याच्या जागेवर आपण काय करायचं, बदली माणूस ठेवायचा. जेव्हा आपण नकारार्थी बनवतो ना, नकारार्थी बनवत असताना किंवा नकार देताना लोक नाही म्हणतात, लोक काय असं नकार द्यायला लोक तयार नसतात, म्हणून काय करतात आपण बदली माणूस पाठवतो. एखाद्या माणसाने आपल्याला सांगितलं की आपल्या घरी समजा आपल्या एखादे काम सांगितलं, काय सांगितलं, जा दुकानावरून साखर आण. तो काय म्हणतो, नाही मी जात नाही. मग असं नकारार्थी म्हणलं की काय करायचं, मग आपल्याला दुसरा माणूस पाठवला, मग काय म्हणतो, हे बाळा तू जा रे, दुसरा पाठवतो नाही आपण. तसं इथं नकारार्थीला काय केलं, पहिल्याचं ईडी आपण काढून घेतलं, त्याला दुकानावर जायला सांगितलं होतं, ईडी घेऊन तो काय गेला नाही, मग काय केलं, त्याचं आपण काढून घेतलं आणि त्याच्यावर काय घेतलंय, डीड घेतलाय है की नाही. म्हणजे वाक्याची रचना कशी बनली, सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस वर्ब. आता या वर्ब काय, हे मूळ रूप आहे, वर्बचं मूळ रूप. अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. कोणकोणते, वी डिड नॉट गो टू स्कूल, दे डिड नॉट वॉन्ट टू गो होम, दे डिडंट वॉन्ट टू स्टडी. आता याचं आपण शॉर्ट फॉर्म पण बनवू शकतो किंवा याचं ऍब्रिव्हिएशन सुद्धा आपल्याला काय करता येतं, बनवता येतं. म्हणून मग काय करायचं,
जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवणार, सिंपल आपण काय पाहतो होतो, सिंपल पास्ट टेन्स, तर निगेटिव्ह बनवत असताना डीड, नॉट आणि पुन्हा काय करायचं, मुख्य क्रियापदाचं मूळ रूपावर घ्यायचं त्याला. ठीक आहे. आता आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवणार. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कोणकोणते येतात, एक तर येस नो टाईपचे क्वेश्चन असणार आणि दुसरे कोणते डब्ल्यूएच क्वेश्चन. आपण हे बघितलं, एक लक्षात ठेवा, इंटरोगेटिव्ह मध्ये तुम्ही येस नो टाईपचे क्वेश्चन बनवा, येस किंवा नो, तेव्हा आपण काय करणार, एक ठोकताळ एकच आहे, जसं सिंपल प्रेझेंट मध्ये वेगवेगळं होतं तसं इथं नाही, एकच. काय, डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. हे इंटरोगेटिव्ह आहे ना, फक्त इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. जेव्हा निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह बनवू आपण तेव्हा काय करणार, आपण नॉट घेणार. मग आता काय, डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस जे काय असेल ते त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. हे महत्वपूर्ण वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं. जेव्हा आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवत असतो किंवा जेव्हा आपण प्रश्नार्थक वाक्य बनवत असतो, प्रश्नार्थक वाक्य बनवत असताना आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचं, डीड, त्यानंतर क्रियापद घ्यायचं जे काय असेल, त्याच्यानंतर वर्ब घ्यायचं. वर्बचा कसला फॉर्म घेणार, का आणखी ईडी लावणार किंवा काय त्याचं पास फॉर्म करणार का, नाहीये. डीड इकडे आला की लक्षात घ्यायचं की हे पास्ट टेन्स आणि इंडिकेट करायला लागला, हा पास्ट टेन्स आपल्याला सांगू लागलाय. म्हणून मग पुन्हा आणखी मुख्य क्रियापदाचं पास करायची गरज आहे का, नाही. मग आपण काय करणार, फक्त डीड घेणार, त्यानंतर क्रियापद घेणार, त्याच्यानंतर काय करणार, वर्ब घेणार आणि क्वेश्चन मार्क. मग असं आपण बनवू शकतो. काय, सुरेश, सॉरी प्रश्नचिन्ह आहे, डीड सुरेश गो टू होम. अशा प्रकारे आपण प्रश्न बनवू शकतो, ठीक नाही. मग हा झाला, हा कोणता आहे, येस नो. मग ह्याचा आन्सर घेणार, येस येणार किंवा नो येणार, आहे की नाही. आता आपण जेव्हा डब्ल्यूएच क्वेश्चन बनवणार किंवा प्रश्नार्थक एन्क्वायरी करणारे क्वेश्चन बनवणार किंवा लेंग्दी आन्सर्स असणारे क्वेश्चन बनवणार, तेव्हाच काय असणार आहे, क्वेश्चन वर्ड. व्हॉट डीड. लक्षात घ्या, पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स असला की आणि सिंपल पास्ट असला की आपल्यात सगळ्यात मोठा दोस्त कोणता आहे माहितीये का, डीड. ही लक्षात ठेवायचं. सगळ्यात मोठा दोस्त कोणता आपला, पास्ट टेन्स सुरू झाला की ही लक्षात ठेवा, ठोकताळा. जसं आपण सिंपल प्रेझेंट टेन्सला काय होतं, येस आणि येस याच्यावर विशेष लक्ष ठेवायचं, थर्ड पर्सन असताना ती मेजर गोष्ट आहे, डू, डज आणि येस आणि येस. तसं पास्ट टेन्स असताना काय करणार आपण, डीड ह्या ज्या आपला मित्र आहे, ह्या डीड या मित्राकडे लक्ष ठेवायचं. आणि हे डीड घेत असताना आपला जो वर्ब आहे त्याला स्वच्छ करून काय करायचं, मूळ रूपात घ्यायचं. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची रंगरंगोटी करायची नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं सफिक्स काही कुठल्याही प्रकारचं लावायचं नाही. आता हे लक्षात आलं का. मग व्हॉट डीड, त्यानंतर काय करणार आपण, सब्जेक्ट. व्हॉट डीड यू वॉन्ट, व्हॉट डिड यू वॉन्ट. तसं तुम्ही काय, व्हॉट डिड रमेश वॉन्ट, व्हॉट डिड सम्यक वॉन्ट, व्हॉट डिड कृष्णा वॉन्ट, व्हॉट डिड दे वॉन्ट. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, क्वेश्चन्स तयार करू शकता. हे व्हॉटच घ्यावं असं नाही, हाऊ पण तुम्ही घेऊ शकता. हाऊ डिड इट हॅपन, हाऊ डिड इट हॅपन. ठीक आहे. हे पण काय आहे, हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, सॉरी सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण काय बनवलं, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवलं किंवा प्रश्नार्थक वाक्य बनवलं. कुठल्या प्रकारचं, डब्ल्यूएच टाईपचं. आता डब्ल्यूएच टाईपचं वेन, व्हॉट, हाऊ, अशा प्रकारे तुम्ही वाय, अशा प्रकारचे क्वेश्चन वर्ड वापरून तुम्ही काय करू शकता, याचे क्वेश्चन बनवू शकता. यू कॅन फ्रेम सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू दिस रूल. मग याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, डब्ल्यूएच वर्ड प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस क्वेश्चन मार्क. ही डीड आपण लिहिले, याच्यासाठी लक्षात घ्या. तर ही जी ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपण सिंपल पास्ट टेन्स जेव्हा आपण शिकणार आहोत, किंवा सिंपल पास्टचं जे स्ट्रक्चर आहे हे आपण अशा प्रकारे तयार करू शकतो. आता दुसरा प्रकार काय राहिलाय, निगेटिव्ह इंटरॅगेटिव्ह. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हे इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सला फक्त निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करणार आपण, समजा क्वेश्चन वर्ड आहे, व्हॉट
did not he give. आता हा WHAT, व्हॉट डिड नॉट ही गिव्ह, ह्याला डिडंट पण करू शकतो आपण. किंवा हे जसं आपण सिंपल प्रेझेंट मध्ये बघितलं होतं, ह्याचं थोडं स्ट्रक्चर चेंज पण करू शकतो. कसं, असं पण होऊ शकतंय, व्हॉट ही डिडंट गिव्ह. हे अशा प्रकारे सुद्धा आपण वाक्य लिहू शकतो. म्हणजे ही आपण काय करू शकतो, याच्या अगोदर सुद्धा आणू शकतो. आपण काय केलं, इकडचं ही काय केलं आता, किंवा सब्जेक्ट इकडे आणलेला. आपण या ठिकाणी नावही लिहू शकतो किंवा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या याला कंटिन्यू करू शकतो. म्हणजे हे काय आहे, सिंपल पास्ट. सिंपल पास्टचे WH क्वेश्चन वर्डचे आपण काय केलं, निगेटिव्ह इंटरॅगेटिव्ह मध्ये त्याचं रूपांतर केलं. आता दुसरा पण राहिला आता क्वेश्चन, येस नो टाइप क्वेश्चन. कसं होईल, did not Raju did not Raju go to home. काय, did not Raju go to home. मग काय केलं आपण, हे did घेतलं, नॉट घेतलं, राजात म्हणजे काय केलं, एकतर येस नो टाइपचा क्वेश्चन करण्यासाठी आपण जे ऑक्झिलरी वर्ब आहे डीड ते घेतलेला आहे, नेगेशन बनवलंय नॉटने. राजू गुड, हे स्ट्रक्चर पुन्हा चेंज पण करू शकतो. डिडंट, DIDNT, डिडंट राजू गो टू होम. हे अशा प्रकारे पण आपल्याला नकारार्थक प्रश्न किंवा नेगेटिव्ह इंटरॅगेटिव्ह आपल्याला सेंटेन्स बनवता येतं, है की नाही. ही आहे पास्ट टेन्स, है की नाही, सिंपल पास्ट टेन्स. आता हे सिंपल पास्ट टेन्स झाल्यानंतर आपण दुसरा एक सिंपल टेन्स बघणार आहोत. तो कोणता आहे, सिंपल फ्युचर टेन्स. आता सिंपल फ्युचर टेन्स मध्ये दोन महत्वपूर्ण गोष्टी आहेत. एक आहे विल आणि शल. आता सिंपल फ्युचर टेन्स जो आहे तो काय करतो, सिंपल फ्युचर इंडिकेट करताय. तो फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर कसं करायचं आहे, काय जेव्हा आपण युसेजेस त्याचे पाहू तेव्हा ते आपल्याला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी पाहता येतील. परंतु आपण जेव्हा आता याचं स्ट्रक्चर बघू, हे सिंपल स्ट्रक्चर आहे. जेव्हा आपण इंटरॅगेटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवू तेव्हा काय लिहिणार आपण, आय शल प्ले. आय शल प्ले हे सिंपल फ्युचर दाखवायला, भविष्य दाखवायला लागलं. आता जनरली काय होतं, शल हे जे आहे हे फर्स्ट पर्सन साठी वापरलं जातं, आय वी साठी, आणि विल हे जनरली यू साठी, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन साठी वापरलं जाते. आता मग ह्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, सब्जेक्ट शल विल प्लस वर्ब. हे सोपं आहे. याच्यामध्ये पण काय आहे, आता ह्याच्यात जसं आपण काय केलं होतं, पास्ट टेन्स मध्ये मुख्य क्रियापदाचं काय केलं होतं आपण, दुसरं रूप बनवलं ते सिंपल मध्ये. ह्याच्यामध्ये काहीच करायचं नाही. जसं जसं सिंपल ठेवायचं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट मध्ये आपण डू, डज, yes लावत गेलो. आता त्याच्यानंतर पास्ट टेन्स मध्ये काय केलं, काय करत गेलो आपण, दुसरं रूप घेत गेलो कशासाठी, सिंपल पास्ट साठी. नंतर जेव्हा आपण चेंज करत गेलो तेव्हा डीड घेत गेलो कशासाठी, इंटरॅगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स साठी, आहे की नाही, क्वेश्चन साठी पण आपल्याला डीड वापरत गेलो. त्याच्यामध्ये सिंपल आहे हे जे सिंपल पास्टचं सिंपल फ्युचरचं जे स्ट्रक्चर आहे, सिंपल फ्युचर मध्ये काय आहे, शल विलचा यूज आहे. आता बघा हे निगेटिव्ह कसं बनणार, ह्याचं सिंपल आहे. ह्याचं काय, आय शल नॉट प्ले. सिंपल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज आपल्याला करायचं नाही. म्हणजे सब्जेक्ट शॅल विल प्लस नॉट प्लस वर्ब. निगेटिव्ह, आता निगेटिव्ह काय, निगेटिव्ह झालं. आता इंटरॅगेटिव्ह मध्ये काय, शॅल ऑब्लिक विल आय प्ले आणि क्वेश्चन मार्क. याच्यामध्ये काही आहे का विशेष, काहीच नाही, सिंपल आहे. म्हणजे आता जसं हे सिंपल प्रेझेंट थोडं क्रिटिकल आहे, त्यानंतर सोपं काय होत गेलं, त्यानंतर
सिंपल पास्ट थोडा सोपा होत गेला आणि सिंपल फ्युचर हे त्याच्यापेक्षा सोपा आहे. सोपं कसं स्ट्रक्चर खूप सोपं आहे. यूज करत असताना आपल्याला अकॉर्डिंग टू दॅट सिच्युएशन व्हॉट वी हॅव टू एक्सप्रेस which kind of future incidents or future things we have to express. According to that we will use the tenses. Means how to use it means that if we want to express some future things, sometimes we can use continuous tenses also. Simple present continuous tense also can be used to express some future possibilities. पण ते आता नंतर बघू. पण ह्याचं जे स्ट्रक्चर आहे कोणता, शल विल हे खूप सोपं आहे. शल विल आय प्ले म्हणजे सब्जेक्ट, शल विल सब्जेक्ट प्लस वर्ब. हे झालं कायचं इंटरॉगेटिव्ह. आता ह्याचं जे स्ट्रक्चर आहे कोणतं, डब्ल्यूएच क्वेश्चनचं. डब्ल्यूएच क्वेश्चनचं बी सिंपल आहे. व्हॉट शल आय प्ले. सिंपल. काय याच्यामध्ये दुसरं आणायचं नाही, घ्यायचं नाही, द्यायचं नाही, न्यायचं नाही, ओढायचं नाही, चेंज करायचं नाही. ऑक्झिलरी ऑलरेडी जे आहे ते आपल्याला यूज करायचे. आता व्हॉट शल आय प्ले आणि हे एस नो टाईपचा जो क्वेश्चन आहे त्याला काय कसं करणार, वर्बल क्वेश्चन. शल आय प्ले, विल ही प्ले, हे नाही. हे अशा प्रकारचं एवढं सिंपल अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे ते काय आहे, सिंपल फ्युचर टेन्स. आता हे डब्ल्यूएच क्वेश्चन झाले. आता ह्याचं निगेशन. निगेशन करत असताना पण हे एवढं सोपं आहे, याच्यामध्ये काही विशेष लक्ष द्यायची आपल्याला गरज नाही. कसं करणार, शल नॉट आय प्ले किंवा शल आय नॉट प्ले. हे जसं नेगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह मध्ये आपण सब्जेक्ट अलीकडे वर्ब पलीकडे अशा प्रकारचा चेंज करू शकतो. किंवा आपण समजा क्वेश्चन वर्डचा निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह करायचंय. काय, व्हॉट शल आय नॉट प्ले. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आहे. हे अलीकडे घेऊ शकतो, व्हॉट आय शॅल नॉट प्ले. ह्याच्यामध्ये कसं असणार आहे, क्वेश्चन वर्ड स्ट्रक्चर आणि शल विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस प्ले प्ले वर्ब आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. म्हणजे ही अतिशय सिंपल प्रकारची जी आहे ती रचना याच्यामध्ये आहे. आता आपण एक क्रक्स मध्ये किंवा समराईज करायचं म्हणून काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यात सिंपल पास जो आहे त्याच्यामध्ये एकच महत्वपूर्ण गोष्ट कुठली, सिंपल पास करत असताना वर्ब जे आहे. आणि एक लक्षात घ्या, मी आपला टेन्स सुरू करायच्या पहिल्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं की काय टेन्सेस म्हणजे प्रॉपर यूज ऑफ वर्ब आहे. वर्ब तुम्ही प्रॉपर यूज केलं की तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या सिम्प्लिफाय करता येतात किंवा त्याला अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला सगळ्या गोष्टी समजून जातात. मग आपण काय करणार, सब्जेक्टच्या सोबत सिंपल पास्ट मध्ये काय करणार, सिंपल पास्ट टेन्स मध्ये मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप वापरणार, सेकंड फॉर्म वापरणार. बरोबर आहे. आणि नेगेटिव्ह करत असताना डीड जेव्हा वापरू तेव्हा जे दुसरं रूप आपण सिंपल प्रेझेंट मध्ये बनवलं होतं अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये त्याला काय करायचं, त्याचा मूळ रूप लिहायचं. सिंपल एवढंच आहे. आणि बाकी नॉट आपलं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यानुसार ऍड करत चालायचं है ना. आता सिंपल फ्युचर जे आहे ते खूप सिंपल आहे. त्याच्यामध्ये कुठलाही दुसरं ऑक्झिलरी वर्ब कुठल्याही गोष्टी नवीन आपल्याला आणायच्या नाही आहेत. शल आहे, विल आहे. आय विल, आय शल, ही विल, ही शल, दे विल, दे शल या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला काय करायच्या, वापरायच्या. आणि त्यालाच सुरुवातीला घेतलं की तुम्ही वर्बल क्वेश्चन बनवू शकता. त्याच्याच अगोदर समजा तुम्ही डब्ल्यूएच क्वेश्चन घेतला आणि वर्बल त्याच्यानंतर ऑक्झिलरी घेतलं शल विल आणि सब्जेक्ट घेतला की तुम्ही काय करू शकता, क्वेश्चन बनवू शकता. त्याच्याच मध्ये नॉट इन्सर्ट केलं आपण जसं आपल्या अकॉर्डिंग टू आवर ग्रॅमॅटिकल रूल्स आपण काय करू शकतो, त्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवू शकतो, निगेटिव्ह इंटरॅगेटिव्ह बनवू शकतो. इतक्या सोप्या प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे. कशाचं, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर तर खूप सोप्या प्रकारचं आणि खूप मजेदार टेन्स आहे. भविष्य जे आहे आपल्याला भविष्यामध्ये काय चाललंय आहे हे बघण्याची खूप इच्छा असते. त्याच्यामुळे भविष्यातला हा जो काळ आहे तो खूप सिंपल आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपण त्याचं स्ट्रक्चर आपण जेव्हा टेन्सेस वापरू तेव्हा खास मजा येणार आहे.
तेव्हा आपण युसेज ऑफ टेन्स आता हे काय करू आपण सिम्पल टेन्स आपले सगळे संपले. सिम्पल प्रेझेंट संपला, सिम्पल पास्ट संपला, सिम्पल फ्युचर संपला. आता उद्या आपण काय करू, उद्या आपण कंटिन्युअस टेन्सेस काय करूया, सुरू करूया. आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू.